आता आपण योगमुद्रा ज्या करणार आहोत त्या आपण आपल्या गळ्याच्या चक्राकरता म्हणजे विशुद्ध चक्राकरता करणार आहोत. आणि म्हणून ती जी पोझिशन घ्यायची आहे कपालभाती करताना ती कशी घ्यायची ते पहिल्यांदा बघूया. आपण बोटं एकमेकांमध्ये अडकवायची, अशी अडकवायची की उजवा अंगठा आत गेलाय. हां, आणि तो अडकवलेला हात मागे धरायचा आहे मानेवरती. म्हणजे तुम्हाला उजवा अंगठा एक दिशा दाखवतो, उजवीकडून डावीकडे जायचा. तर आपण आपली कपालभाती अशी गोल फिरवायची, उजवीकडून डावीकडे अशी गोल फिरवायची. परत हात पुढे घ्यायचा आहे आणि आता इथे अंगठ्याला अंगठा नुसता बदलायचा नाही, तर परत बोटं सोडून डावा अंगठा आत येईल आणि उजवा अंगठा बाहेर असेल अशी बोटं अडकवायची आहेत. आणि मग ते करताना आता डावा अंगठा कोणती दिशा दाखवते बघा. आधी उजवीकडे जायला सांगतोय, मग ते उजवीकडून मग पुढून मग डावीकडे मग परत मागे असं. म्हणजे आपली कपालभाती अशी फिरली पाहिजे. आता हे साईड करता झालं. आणि मग नंतर आता मध्याकरता जर करायचं असेल तर त्याला ग्रीवमुद्रा म्हणतात. आता ही ग्रीवमुद्रा करताना बघा कसं घेतलं. आधी डावा हात घाला, आधी डावा हात अंगठे तुमचे कानाच्या मागे खड्डा आहे तिथं ठेवा आणि दुसरा हात त्याच्यावर घ्या आणि दोन्ही मधली बोटं मानेच्या बरोबर आपल्या स्पाईनवरती दोन्ही मधली बोटं एकत्र येतील असं बघा. आता हे नाही जमत अनेकांना, मग त्यांनी काय करायचं तर आपल्या दोन्ही हात दोन्ही बाजूला धरायचे आणि मागे मधली बोटं टेकवायची. म्हणजे मान आपली आपण दोन्ही हातांमध्ये धरायची. कुठून तरी आपल्याला मानेवरती आपलं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. अजून एक प्रकार करता येईल की पहिली जी ग्रीवमुद्रा केली ती थोडीशी अशी करायची की मागची बोटं नाही लागली तरी चालतील, पण अंगठे मध्ये बसले पाहिजेत बरोबर कानाच्या मागे. कानाच्या इथे खाली खड्ड्यामध्ये एक जागा आहे, तर ही ह्या जागेमध्ये तुमचा अंगठा आला पाहिजे. आता आपण करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा साईडला करायचं आहे तेव्हा अशा हाताची गुंतवायचे की उजवा अंगठा आत गेला पाहिजे. घ्या मागे मानेवरती असं समोर आधी अडकवायचे, मग घेऊन मानेवर घ्यायचे. म्हणजे हात मोकळे खांद्यातनं मोकळे होतात आपले. आता कपालभाती करताना कंठामध्ये लक्ष ठेवायचे. म्हणजे उज्जयी करायची नाही आहे, पण घर्षणयुक्त कपालभाती अशी गोल फिरली पाहिजे घशामध्ये. रेचक अर्धपूरक कपालभाती चालू. सोडून द्या. भरा श्वास. उजवीकडे वळायचे कमरेनं, डोकं समोर ठेवून खाली यायचंय, मग खांदे सोडायचे. कोपरं नंतर सोडायची. डोकं पुरं खाली आल्यावरती नॉर्मल श्वास. कपाळ आपलं जमिनीला टेकलेलं असतं, त्याचा आपल्याला नेहमी फायदा होतो योगमुद्रेमध्ये. रेच्या कोपरं वर घ्या अगोदर, मग मान थोडीशी वर आणि मग पूरक करत करत वर या. थोडीशी सोडता येतील, खूप सोडता येत नाही. मध्ये येऊन रेच्या. आता हात सोडा, डावा अंगठा आतमध्ये येईल. अशी बोटं एकमेकांमध्ये अडकवा. घ्या मागे, चांगला हात वर करून मागे घ्यायचं म्हणजे खांदे मोकळे होतात. रेचक. आता बघा डावा अंगठा आपल्याला उजवीकडून डावीकडे जायला सांगतोय, म्हणजे घाल कपालभाती करताना सुद्धा ती दिशा मिळाली आपल्याला. रेचक अर्धपूरक कपालभाती चालू. रेच्या सोडून द्या, भरू नका. भरा. कमरेतून डावीकडे या, मान या हळूहळू खाली. आणि खाली आल्यावर कोपरं जमिनीला टेकवा. मग थोडीशी मान खाली जाऊ शकते. नॉर्मल श्वास. इथे आपलं मानेवर हात आहे, त्याच्यामुळे लक्ष आपलं सगळं मानेवर राहतं. रेच्या कोपरावरती घ्या, मान थोडी उचला, पुरा मध्ये येऊन रेच्या. आता आपल्याला दोन्ही हातांनी सांगितलं तशी ग्रीवमुद्रा त्याला म्हणतात. आधी दोन्ही प्रकार करून बघूया आणि मग खरी जशी आहे त्याच्यानी आपण करूया. पहिल्यांदा नुसती दोन्ही बाजूनी हात ठेवा,
त्याच बाजूला, मधलं बोट मागे टेकलेलं, दोन्ही पंजांमध्ये मान आहे. कोपरं मुद्दाम जवळ घ्यायची नाहीत, जिथे असतील तिथे, काय अंतर असेल तेवढं राहू द्या. आता आपण त्याच्या पुढची स्टेप करायची आहे. क्रॉस करायचं आहे. डावा हात आधी क्रॉस करा, दोन्ही हात खाली घ्यायचे, डावा हात पहिला क्रॉस करा, उजवा हात त्याच्यावर, दोन्ही मधली बोटं स्पाईनवर आणि दोन्ही बोटं अंगठे हे आपले कानाच्या मागे जो खड्डा आहे की तो एक पिट्युटरी ग्लँडकडे जाणारा पॉईंट आहे तो, त्यामुळे तो दबला जातो तिथे. तो एक आणखी एक फायदा याच्यामध्ये आपल्याला होतो. आता आपण जी कपालभाती करणार आहोत ती खालीवर करणार आहोत, आणि खालीवरती करताना आधी छातीत जातोय अशी कल्पना करूया. कपालभाती खालीवर करूया आणि आपण लक्ष आपलं छातीत, म्हणजे उज्जयीमध्ये जशी सेकंड उज्जयी करतो आपण, मध्य उज्जयी, तसं छातीकडे आपलं लक्ष आपल्याला देता येतं. दोन्हीकडे देता येतं, वरही देता येतं, खाली देता येतं. तेव्हा आपण पहिल्यांदी अशी करूया. रेचक, अर्धपूरक, वर खाली, घसरासारखं थोडासा हा आवाज येतो. रेचक. या पुढे पुढे वाकायचं आहे. काय ज्या परिस्थितीत वागता येईल, जसे कोपरे टेकले की थांबून जायचं, बाकी मान बिन काही हलवायची नाही, नॉर्मल श्वास. रेचक. पूरक करता करता वरती यायचं. रेचक. आता हेच परत करूया, अशीच हीच पोझिशन राहू दे आणि आपण हेच लक्ष आपल्या वरची ऊर्ध्व उज्जयी म्हणतो आपण ज्याला, तशी करूया. रेचक, अर्धपूरक, घर्षणयुक्त कपालभाती. मी कंठातून भ्रुकुटी मध्याकडे नेते. सोडून द्या. बरा. मान समोर ठेवून या खाली. काय कोपरं खाली टेकतील, जिथं टेकतील तिथं टेकू द्या. प्रयत्न करू नका कुठला पण कोपरं जमिनीला टेकतात ज्यांना चांगलं अडवता येतं त्यांना. नॉर्मल श्वास. रेचक. पूरक करत करत वरती या. रेचक. वळता हात बदलूया. आधी डावा हात आतमध्ये होता तर उजवा हातमध्ये घालूया. आधी उजवा हात ठेवायचा आणि मग डावा हात त्याच्यावरून घ्यायचा. ग्रीव मुद्रेमध्ये फक्त डावा हात सांगितला आहे, कारण तो हृदयाच्या बाजूनी येतो, आणि दुसरं म्हणजे आपलं उजवा हात फ्लेक्झिबल असतो, त्यामुळे डाव्या हातावरून जरा त्रास होतो वरचा हात घेताना, म्हणून तो सोयीचा असतो. पण हे करताना आपण दोन्ही बदलून करणार आहोत. आता आपण परत मगासारखंच दोन्ही प्रकार करणार आहोत. पहिल्या प्रकारामध्ये छातीकडे लक्ष देणार, आपला कंठ ते छाती, आणि मग दुसऱ्या वेळेला आपण कंठ ते भ्रुकुटीमध्ये जाणार. रेचक, अर्धपूरक, कपालभाती चालू. खालीवर करते मी, पण माझं लक्ष छातीकडे आहे. सोडून द्या. बरा. रेचक करत करत समोर बघत बघत खाली या. बघायचंच नाहीये खरं समोर, कारण माइंड हलवतच येत नाही आपल्याला. नॉर्मल श्वास. रेचक. पूरक करत करत वरती या, जागेवर येऊन रेचक. आता आपण दुसरा प्रकार करणार, म्हणजे कंठ ते भ्रुकुटीमध्ये. ह्यामुळे फायदा मला असा झाला की आपण जे भ्रामरी करतो वरची आणि खालची, ती खूप छान व्हायला लागली ह्या प्रकारामुळे. म्हणजे कंठामध्ये कसा प्रयोग केला तर आपले काय काय फायदे होतात. रेचक, अर्धपूरक. आपण आता कंठ ते भ्रुकुटीमध्ये. अर्धपूरक, कपालभाती सुरू. सोडून द्या. जास्त वेळ करता आली नाही तर अगदी 21 वेळा नाही जमली तर कमी केली तरी चालेल. पूरक. रेचक. या खाली. नॉर्मल श्वास. रेचक. पूरक. या वरती. हात सोडून द्या.